नमो बुद्धाय. जय हिंद. मी आपला मित्र प्राजागारू आज एक नवीन कहाणी जी सत्यकथेवर आधारित आहे ती घेऊन येत आहे. आणि कहाणीचं शीर्षक आहे एका भिक्षूची हत्या. हे मी माझ्याकडून दिलेलं शीर्षक आहे कारण एक साधारण माणूस जेव्हा भिक्षू होतो आणि भिक्षू जीवनामध्ये कित्येक अवहेलना सहन करतो, कित्येक चांगलं शिक्षण ग्रहण करतोय, परंतु तरी सुद्धा समाजाकडून त्याची अवहेलना केली जाते आणि त्याला तो प्लॅटफॉर्म मिळत नाही किंवा त्याला ती अपॉर्च्युनिटी मिळत नाही आणि म्हणून तोच किंवा समाज त्याची हत्या करतोय. तर बस याच्यावरतीच आधारित एक सुंदर अशी कहाणी मी घेऊन येत आहोत. तर नक्कीच ऐकायला विसरू नका. याला नक्कीच ऐका, नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा सांगायला विसरू नका. तर सुरुवात करूया. माझा भिक्षू जीवनातील अनुभव आणि ज्ञानामुळे मला अलीकडे एक प्रश्न सतावतो की मी माझ्या भिक्षू जीवनावर का पुनर्विचार करू नये. या प्रश्नाची पार्श्वभूमी समजून घेता यावी म्हणून मी माझे अल्पस जीवन सर्वात समक्ष ठेवत आहे. जीवनाचा कालावधी छोटा असो की मोठा, त्यात काय शिकता आले आणि काय करता आले हेच महत्वाचे आहे. सर्व बदलणारे असले तरी मानवाचे कर्तृत्व मात्र थोडा काळ तरी कायम राहते. मानवतेला प्रेरित करते, बोध देते. माझे जीवन पण याला अपवाद नाही. माझ्या जीवनाचा प्रवास हा आध्यात्मिक सुखाच्या शोधाचा होता. तो असा. सन 1994 मी 8व्या वर्गात होतो. कापसी, तालुका सावली, जिल्हा चंद्रपूर. या गावात माझे वडील FDCM मध्ये कामाला होते. घरी आई बाबा, मी व लहान भाऊ बहीण असा आमचा परिवार होता. शाळेतील सर्व मित्र हिंदू देवी देवतांना मानणारे होते. मी सुद्धा त्यांच्या साथ द्यायचो. माझ्या घरी फक्त भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांचेच फोटो होते. माझे बाबा त्यांच्या फोटोसमोर मेणबत्ती अगरबत्ती लावून दररोज पूजा करायचे. उभ्यानेच त्रिशरण पंचशील म्हणायचे. पण ती भाषा मला कळायची नाही. मित्रांच्या संगतीने मी अन्य देवांचे फोटो लावण्याचा आग्रह माझ्या बाबाकडे केला, पण मला त्यांनी स्पष्ट नकार दिला आणि सांगितले, बाबासाहेब आणि भगवान बुद्ध हेच आपले देव आहेत. मी म्हणालो, हे तर माणसासारखे दिसतात, देवासारखे नाही. हे तर माणसासारखे दिसतात, देवासारखे तर नाही. देव म्हटले की त्याचे अनेक हात पाहिजे, हातात शस्त्रे पाहिजे, त्यांच्या शरीरातून प्रकाश निघाला पाहिजे, त्यांनी चमत्कार केला पाहिजे. पण बाबासाहेब आणि भगवान बुद्धाकडे असे तर काहीच नाही. मग हे देव कसे असणार. यावर माझ्या बाबाने एवढेच सांगितले, यांनी आपले दुःख दूर केले, आपली प्रगती झाली, आपल्याला शिक्षण नोकरी त्यांच्यामुळे भेटली, कारण आपण सुखी झालो. परंतु या वचनाचा अर्थ मला तेव्हा कळला नव्हता. काही दिवस लोटल्यानंतर मी शाळेत जाण्यासाठी मित्रांची वाट पाहत दाराजवळ उभा असताना दारासमोर असलेले बोरवेलवर एक प्रसंग पाहिला आणि माझे जीवनच बदलून गेले. बोरवेलवर एक हत्तीपाय असलेली ढिवर जातीची एक वृद्ध महिला पाणी भरत होती. बाजूला 2 मुलं खेळत होते. एक महार जातीचा तर दुसरा मादगी जातीचा. दोघेही खेळता खेळता बोरवेलला जाऊन आपटले. त्यामुळे ती महिला क्रुद्ध झाली. तिने रागाने माठातील पाणी फेकून दिले. त्या मुलांना जातीवाचक शिवीगाळ केली आणि त्यांना तेथून हाकलून लावले. हे पाहून मला छान वाटले नाही. मी संतापाने बोरवेल जवळ जाऊन त्यावर हात ठेवून बाजूला उभा राहिलो. तिने मला पाहिले. तिला माझा राग आला. तोंडात ती काहीतरी रागाने पुटपुटली, पण पूर्वीसारखी काही करू शकली नाही. तिने माठ उचलला
आणि घरी निघून गेली. मी तिच्या या दुहेरी वागण्याचा अर्थच लावू शकलो नाही. मी पण महार, ती पण मुले महार, मग मला ती का रागवली नाही, जातीवाचक शिवीगाळ का केली नाही? तेव्हा माझ्या बालबुद्धीला एवढेच समजले की माझे बाबा नोकरीला आहे, मी छान कपडे लावलेले आहे म्हणून ती रागावली नाही. तेव्हा मला बाबांनी बोललेले वाक्य समजले. बाबासाहेबांनी आपले दुःख दूर केले म्हणून ते देव आहे. मग त्या दिवसापासून बाबासाहेबांचे, भगवान बुद्धांचे साहित्य अभ्यासनासाठी शोधू लागलो. बऱ्याच महिन्याच्या धडपडीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विद्यार्थ्यासाठी भाषणे हे छोटे पण खूप जुने झालेले पुस्तक आयुष्यमान महेंद्रजी उराडेकडून मिळाले. ते माझ्या बाबाचे मित्र होते. ते पुस्तक वाचून माझ्या जीवनाला एक नवीन अलग असे वळण लागले. तेवढ्या लहान वयात मी मानवाला दुःखातून मुक्त करण्याचा संकल्प केला. त्यासाठी कष्ट आणि त्याग करण्याची तयारी ठेवली. समाजातील जातीय विषमतेचे, अपमानजनक वागणूक, गरिबी, लाचारी, कौटुंबिक सामाजिक कलह आणि अज्ञानामुळे सर्वसामान्यावर होणारा उच्चभ्रू सत्ताधारी लोकांच्या अत्याचार पाहून मन सतत बेचैन आणि उद्विग्न राहू लागले. माझे मन खेळण्यात, व्यर्थ फिरण्यात वा गप्पामध्ये कधीच रमले नाही. मी एकलकोंडा राहून सतत अभ्यास करू लागलो. समाजातील प्रत्येक दुःखाचे, गुलामीचे, दारिद्र्याचे, कलहाचे, अन्यायाचे कारण आणि उपाय शोधू लागलो. माझे जीवन सत्य आणि समाधान शोधण्यातच संघर्षरत होते. मी उपवास, कष्ट, मानहानी, एकटेपणा याची पर्वा न करता मोठ्या कष्टाने उच्च शिक्षण घेतले. शिक्षण घेताना अर्थशास्त्र, इंग्रजी वाङ्मय, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, दलित साहित्य, इतिहास, तत्वज्ञान, धर्म, विज्ञान, वैद्यकशास्त्र इत्यादी हजारो ग्रंथाचा मी अभ्यास केला. सतत चिंतन आणि अभ्यासात वेळ घालवला. मी कधी नोकरीची अपेक्षा मनात ठेवली नाही. लोकहिताची आशा होती म्हणून मला माझ्या आयुष्यात आलेल्या प्रेमाचा अनुभव घेता आला ना. कोणत्या ऐहिक वस्तू वा सेवेचा उपभोग अनुभव घेता आला. संपूर्ण जीवन अल्पेच्छ राहून अध्ययन करण्यात गेले. अभ्यास आणि अनुभवाने वाटले की बुद्ध धम्म सद्धम्म आहे, कारण हा धम्म मानवाला दुःखमुक्त करण्याचा उपदेश देतो. दुःखाची उत्पत्ती आणि नाशाचा उपदेश देतो. मानवी चेतना आणि कर्माला मानवी सुख दुःखाला जबाबदार असल्याचे सांगतो. धम्मप्रचाराने मानवाचे सुख प्राप्त होत असल्याने तीच मानव सेवा आहे असे सांगतो. याची जाणीव होताच मला एका वेगळ्याच अलिप्तता आणि ज्ञानाचा अनुभवात जगत असल्यासारखे वाटत होते. 7 मार्च 2003 बऱ्याच आध्यात्मिक गोष्टीच्या अनुभवातून जात असताना धम्म मानवी मनाला सुख, शांती देऊ शकतो याचा बोध झाला. ऑल मेंटल फॅक्टर्स आर मोमेंटरी स्टेटस ऑफ माइंड असा बोध अचानक मध्यरात्री झाला आणि मनात नीरव शांतता निर्माण झाली. काही स्पष्ट समजायला लागलो. हा बोध आपण मानवांना शिकवला पाहिजे असे मनात सारखे असायचे. शिक्षण, नोकरी, लग्न, संसार यात मन रमत नव्हते, पण मार्ग सापडत नव्हता. मग मी माझे MA अर्थशास्त्राचे शिक्षण फर्ग्युसन कॉलेज पुणे मध्येच सोडून घरी आलो. मी माझ्याच चिंतनात लीन होतो. एके दिवशी धम्मपदातील खालील वचन वाचनात आले. सब्बे संखारा अनिच्छा, सब्बे संखारा दुःखा, सब्बे संखारा अनंता, यदा पय्याय पश्यति अथ निबिंदति दुःखे
ए समग्गो विशुद्धिया. सर्व संस्कार अनित्य, दुःख आणि अनात्म्य आहे. हे प्रज्ञापूर्वक पाहिले की दुःखाचा नाश होतो. हाच विशुद्धीचा मार्ग आहे. हे वाक्य वाचून मला झालेले बोध आणि मला लाभलेली मनाची शांती याचा संबंध लावला असता हेच खरे सुख आहे याचा बोध झाला आणि बुद्ध धम्म अधिक गांभीर्याने अभ्यासाची इच्छा झाली. धम्माच्या प्रचाराची इच्छा झाली. त्याच दरम्यान शेगाव बुजुर्ग, तालुका वरोरा, जिल्हा चंद्रपूरला सोमवारी बाजारात भंते पटीसेन संघाराम गिरी यांची भेट झाली. मी त्यांना भेटून खुश झालो. त्यांना मी पण बुद्ध धम्म शिकवण्याची साठी भंतेजी बनतो असे बोललो आणि मी येत आहे असे मोठ्या भंतेजींना सांगा असे सांगितले. मला मार्ग भेटला असे जाणून आनंदाने घरी गेलो. घरी सांगितले. आईबाबांना वाटले हा उदास राहतो, घरी चिंतनात राहतो, तर याला काही दिवसासाठी जाऊ द्यावे, कदाचित याला बरे वाटेल. मग मी 2003ला संघारामगिरी रामदेगीला भंतेजी बनण्यासाठी गेलो. तेथील विहारात काही दिवस भिक्षूंच्या सेवेत घालवले. तेव्हा माझे गुरु पूज्य भदंत बुद्ध प्रित्यथेर तेथील प्रमुख होते. बाकी काही श्रामणेर होते. त्यांच्याशी मी चर्चा करताना असे जाणवायचे की त्यांना बुद्ध धम्माचे व बाबासाहेबांचे वा अन्य आधुनिक विचारवंताचे काही ज्ञान नाही. मी परत उदास झालो. तेथील भिक्षूंचे अज्ञान आणि जीवनचर्या पाहून मी परत घरी आलो. ते त्यांच्या जागी बरोबर होते, कारण ते भिक्षूंच्या परंपरेनुसार जगत होते. पण मला बुद्ध धम्माने मानवतेचे दुःख दूर करावे असे वाटत होते. मी घरी येऊन परत शिक्षण पूर्ण करावे, IAS व्हावे, लोकहित करावे असा विचार करू लागलो आणि अभ्यास करू लागलो. घरी अभ्यास करताना एनरिच फ्रॉम यांच्या फिअर ऑफ फ्रीडम या ग्रंथातील हे वाक्य वाचले. इफ आय एम नॉट फॉर माय सेल्फ, हू विल बी फॉर मी? इफ आय एम नॉट, आय एम फॉर माय सेल्फ ओनली, व्हॉट आय एम? इफ नॉट नाव, व्हेन? जर मी माझ्यासाठी नाही तर माझ्यासाठी कोण असेल? जर मी फक्त माझ्यासाठीच आहे तर मग मी काय आहे? जर आता नाही तर कधी? आणि मला वाटले आपण नाही तर कोण करणार आणि आता नाही तर कधी करायचे? मग मनाचा निर्धार करून बाबा, आई आणि अन्य नातेवाईकासह मी प्रवचन घेण्यासाठी 30 जानेवारी 2003ला परत संघारामगिरीला गेलो. 1 जानेवारी 2004ला माझे मुंडन पूज्य भदंत सुगतानंद थेर यांनी करून दिले आणि पूज्य भदंत बुद्ध प्रित्यथेर यांनी मला प्रवचित केले. माझे नातेवाईक डोळ्यात अश्रू घेऊन घरी परतले. माझ्या भिक्षू जीवनाचा प्रवास आरंभ झाला. अभ्यास, धार्मिक चर्चा यात वेळ जाऊ लागला आणि भिक्षू संघातील सत्य आणि चांगुलपणा तसेच पाखंडीपणा पण माझ्या समोर येऊ लागला. मानवी हितापेक्षा काही भिक्षूंना मठ सांभाळणे, धार्मिक करून मोठेपणा मिरवणे, उपासकांच्या घरी परित्राण करणे, थोडेफार प्रवचन देणे, आपापसात पैसा, बाया आणि कोण कसा वागतो, बोलतो याच्या गप्पा करणे आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी ध्यान करणे किंवा विपश्यनाचार्य सत्यनारायणजी गोयंका यांच्या विपස්සना सेंटरमध्ये जाऊन शिबिर करणे हेच काम धम्मकार्य वाटते आणि तेच करण्यात बरेच भिक्षू व्यस्त असायचे. मला हे बिलकुल आवडायचे नाही. मला वाटायचे धम्माचा हेतू दुःखमुक्ती आहे.
असे आळस आणि निव्वळ पुरोहितगिरी करण्यात नाही, परंतु मी कोणाच्याही व कोणत्याच प्रकारे विरोध न करता अभ्यास करीत राहिलो. मोठे भिक्षू जसे सांगतील तसेच जगत राहिलो, पण स्वतःचे कर्तृत्व स्वतः उभारायचे असे मनोमन चिंतन चालू राहायचे. 21 मार्च 2007 बर्मीज टेम्पल बुद्धगया येथे मी उपसंपदा घेतली. तेव्हा पूज्य भदंत योगावचारा राहुला भंते सुमेध बोधी महाथे वटफळी भंते विशुद्धानंद बोधी महाथे औरंगाबाद यांची प्रमुख उपस्थिती असून उपाध्याय पूज्य भदंत यांक्रीत महाथे बर्मा होते. तसेच बराच भिक्षू संघ उपस्थित होता. मे 2006 दैनंदिन बुद्ध पूजा वंदना हे पुस्तक तयार केले आणि मोफत वितरितही केले. 2007च्या शेवटी माझे एक छोटे पुस्तक बुद्ध धम्म तत्वज्ञान आणि व्यवहार, एक सामाजिक दृष्टिकोन, आयुष्यमान नवनाथ कांबळे, RPIच्या आर्थिक मदतीने सुगावा प्रकाशन पुणे यांनी छापून दिले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. 2008 बुद्ध पौर्णिमेस मला बुद्धिस्ट महाविहार क्वालालंपूर मलेशियाच्या अर्थ संयोगाने सुगावा प्रकाशनाकडून बौद्ध जीवन मार्ग पूज्य भदंत केशरी धम्मानंद महाथे यांच्या द बुद्धिस्ट वे चा मी केलेला पहिला मराठी अनुवाद प्रकाशित केला. या पुस्तकाच्या 15,000 प्रती मोफत वितरणासाठी छापून बौद्ध समाजात वितरित केल्या. भंते सुगत शांतेय आणि मी धम्मचेतीय सुप्त संदेश या धम्मग्रंथ मोफत वितरित करणाऱ्या स्वतंत्र प्रकाशनाची निर्मिती केली. जानेवारी 2009 मी भंते सुगत शांतेय यांच्या मदतीने बोधिज्ञान बुद्धविहार भीमनगर पुणे येथील उपासक उपासिकांच्या आर्थिक सहयोगाने श्रीलंकेतील महामेवना भावना असपूव पोलगह वेल येथे धम्मविनय शिकण्यासाठी गेलो. पूज्य आचार्य किरबित गुड ज्ञानानंद नायक थेर यांच्याकडून धम्म शिकण्याची संधी लाभली. बुद्धकालीन मोनॅस्टिक शिक्षण प्रणालीचे ज्ञान घेता आले. 6 महिने मी तेथे राहून अभ्यास केला. आपल्या प्रदेशातही हे कार्य करावे अशी आशा निर्माण झाली. तेथे असताना मी एक भिक्षू आणि उपासक यांच्यातील नातेसंबंध आणि हिंदू आणि बौद्ध देवी देवतामधील फरक हे 2 पुस्तके लिहिली. मे 2010 व मे 2011 RPI शाखा भीमनगर पुणेच्या अर्थसहाय्याने हे दोन्ही ग्रंथ धम्मचेतिया सुप्त संदेशतर्फे मोफत वितरणासाठी प्रकाशित केले. त्यामुळे महाराष्ट्रातील बौद्धांना खूप प्रेरणा भेटली. 2009 वर्षावास कालावधीत श्रीलंकेवरून परत आल्यावर महाराष्ट्रातही मोनॅस्टिक शिक्षण सुरू व्हावे या हेतूने कार्य सुरू करायचे ठरवले. भिक्षू आणि उपासक यांच्यातील नातेसंबंध या पुस्तकातून हा विचार मी मांडलाच होता आणि 2010 पासून जीवनाला परत कलाटणी भेटली. भिक्षू जीवन मोनॅस्ट्रीमध्ये सुरक्षित राहू शकते. भिक्षू संघ एक संघ राहिला तरच विनय आणि प्रातिमोक्ष लागू करता येऊ शकते. भिक्षूला ज्या बदनामीचे भय असते, धर्म कार्य करण्यात अडथळा येतो, अशा 2 गोष्टीपासून भिक्षूंची सुरक्षा मोनॅस्ट्रीमध्येच होऊ शकते. 1. स्त्रीमुळे भिक्षूची होणारी बदनामी आणि 2. उपासकाच्या दबावाखाली राहून काम करत असताना त्यांच्यातील आपसी कलहामुळे भिक्षूचे होणारे नुकसान. या 2 गोष्टीमुळे भिक्षू सुरक्षित राहावा आणि त्याला धम्मविनयाचे प्रशिक्षण घेता यावे म्हणून 2011च्या वर्षावासानंतर तथागत गर्भ धम्मविनय
अभिवृद्धी आराम मोनॅस्ट्री निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. महागाव, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ येथे जून 2012ला बांधकाम सुरू केले. जवळपास 12 लाख रुपये खर्च करून मार्च 2013ला तेथील मेत्ता कुटीचे उद्घाटन केले. परंतु स्थानीय बौद्ध धम्म सेवा समितीतील बोधाचार्य पोपुलवार, सुभाष कवडे अशा काही लोकांना त्या कुटीवर ताबा हवा होता. म्हणून ते सर्व प्रकारे शिवीगाळ करून, लाईट कट करून, कोर्टात केस करून व जीवे मारण्यासाठी माणसे पाठवून भिक्षूंना त्रास देत असत. या लोकांनी मूर्खपणाने दिलेल्या त्रासामुळे वैतागून भंते रोहन बोधी, भंते आनंद ज्ञान यांनी चिवर सोडले. भंते रोहन बोधी चिवर सोडताना रडून बोलले, अरे ज्या लोकांसाठी आपण एवढे मरमर करतो, जे ते जर का असे वागत असतील तर भंतेजी राहून काय करू? स्वतःसाठी कष्ट करून जगलेले काय वाईट आहे? भिक्षूंची साथही न मिळाल्याने त्या स्थानिक उपासकांच्या आपसी कलहामुळे ते स्वप्न नष्ट झाले. 2 वर्षात 8 एप्रिल 2014 सर्व बांधकाम करून सोडून द्यावे लागले. यामुळे आर्थिक, मानसिक व धार्मिक अशी खूप हानी झाली. नंतर भंते सुगत शांतेय 16 जून 2014 आणि भंते गुणानंद अभिधू डिसेंबर 2014 यांनी गृहस्थी जीवनाचा अवलंब केला. यांचा आघातही मला सहन झाला नाही. मी पूर्णपणे एकटा पडलो. तरीही लोकहिताच्या हेतूने एवढा मोठा अपघात पचवून तथागत गर्भ बुद्धिस्ट एज्युकेशन बोर्डची निर्मिती करून त्या अंतर्गत परियत्ती संडे धम्मा स्कूल सुरू करण्याचा संकल्प केला. पण मोठे लोक आपल्या अहंकार आणि मान सन्मानामुळे धर्म शिकू शकत नाही, तर या उलट धर्माच्या नावाने धंदा करू पाहतात. तसे नाही करू दिले तर किती त्रास देऊ शकतात याचा अनुभव मला आला होता. म्हणून 5 ते 14 वयोगटातील मुलामुलींसाठी ही धम्मा स्कूल सुरू करायचा निर्णय घेतला. ही परियती संडे धम्मा स्कूल 24 जानेवारी 2014ला यवतमाळ येथील परियती संघाराम जुना उमरसरा येथे पहिल्यांदा सुरू केली. आयुष्यमती गौतमी नंदेश्वर ही प्रथम धम्मशिक्षिका आहे. महागाव सोडल्यावर उमरसरा यवतमाळ येथेही शाळेतील एका रूममध्ये जवळपास 2 वर्षे एप्रिल 2014 ते जून 2016 पर्यंत काढले. परंतु तेथेही माझ्या राहण्यासाठी होणारे बांधकाम लवकर पूर्ण केले गेले नाही. आलेला शासकीय फंड असाच गेला. तेथेही मला बदनामी, पैशाचा अभाव आणि माझ्या कार्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे खूप मानसिक त्रास काढावा लागला. धम्मा स्कूल सगळीकडे सुरू करण्यासाठी खूप प्रयत्न केले. लोकांना शाळेची हजारो रुपये फीस भरायला पैसे आहेत, पण धम्मा स्कूलसाठी 50 रुपये फीस भरायला नाही. सर्व मोफत दिले तरी मुलांना विहारात पाठवत नाही. क्रमिक पद्धतीने धर्म शिकवण्याची कोणाची मानसिकता नाही, ना भिक्षूंची ना उपासकांची. सर्वांना फक्त कार्यक्रमापूर्वी एकत्रित यायला आणि भाषणबाजी करायला ऐकायला आवडते. घरगुती धार्मिक कार्यक्रम आवडतो. यात काही वाईट नाही, चुकीचेही नाही. परंतु अलीकडे हाच धम्मप्रचार आहे. भिक्षू म्हणून जीवन जगत असताना अनेक ग्रंथाचे लेखन केले. तथागत गर्भ, धम्म विनय, अभिवृद्धी आराम तयार करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. धम्मचेतीय सुप्त संदेश या प्रकाशनाद्वारे धम्मग्रंथ मोफत वितरित करण्याची व्यवस्था केली. आजवर जवळपास 96,000 पुस्तके महाराष्ट्रात मोफत वाटली.
धम्मग्रंथ माफक दरात मिळावेत म्हणून धम्मकथित प्रकाशन सुरू केले. तथागत गर्भ बुद्धिस्ट एज्युकेशनल बोर्डची निर्मिती करून त्या अंतर्गत परियती संडे धम्मा स्कूल चालवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी पालक व धम्मशिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाची पुस्तके लिहिली, हजारो प्रवचने दिले. बोधी मंड रेकी व हिप्नॉसिस क्लिनिकच्या माध्यमाने बऱ्याच लोकांचे आजार बरे केले. एक दिवसीय आनापानसती ध्यान शिबिरे घेतली. अलीकडे दुःखमुक्तीचे मानसिक कौशल्य प्रशिक्षण अभ्यास वर्ग घेण्यासाठी मूल पारियाया इन्स्टिट्यूट ऑफ क्लिनिकल धम्मा या इन्स्टिट्यूटची स्थापना केली. त्यातून काही अभ्यास वर्ग घेतले, पण त्यातही कोणाला फारसे महत्त्व वाटत नाही. एक भिक्षू म्हणून जे जे करण्यासारखे होते ते मी करण्याचा प्रयत्न केला, परंतु तरीही मला यशस्वी होता आले नाही. यात मी दोषी आहे की भिक्षू संघ की बौद्ध समाज हा प्रश्न मला सतावतो. मी लोभी नाही. मला जे दान भेटले ते मी लोकहितासाठीच खर्च केले. माझा कोणताच मोठा बँक बॅलन्स नाही. मी द्वेषी नाही. मला त्रास देणाऱ्या, मानहानी करणाऱ्या, बदनाम करणाऱ्या लोकांवरही मी नाराज झालो नाही. सर्व काही सहन केले, मैत्री भाव ठेवला. मी अज्ञानी नाही. भगवंताने सांगितलेला धम्म विनय अभिधम्माचे अध्ययन केले, तसे स्वतःला वळण लावण्याचा सतत प्रयत्नही केला. माझे ज्ञान मी प्रवचन आणि लेखनातून सतत मांडले. मी कामरागाने पीडित होऊन कोण्या महिलेवर अत्याचार केलेला नाही. मी द्वेषाने प्रेरित होऊन समाजात कलह व दुही माजविण्याचाही प्रयत्न कधी केला नाही, तर सर्वांमध्ये मैत्री प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. भिक्षू संघ आणि बौद्ध समाजाची मी स्वतः ज्ञान देऊन चांगले वागून आणि लोकहितेशी कार्य करून सेवा करण्याचा प्रयत्न केला. तरीही मला का यशस्वी होता आले नाही? यामागचे कारणे, दोनच कारणे मला असल्याचे जाणवले. एक, आपल्या प्रतिभेला समाजाभिमुख करण्यासाठी, उत्तम ज्ञानाला समाजात लागू करण्यासाठी जे टीमवर्क पाहिजे ते मला लाभले नाही. दोन, मला आर्थिक पाठबळ निर्माण करता आले नाही. यामागे दोन कारणे आहेत. एक, भिक्षू संघाचे विकेंद्रीकरण असल्यामुळे प्रत्येक भिक्षू आपले कार्य करू पाहतो, परंतु एखाद्या श्रेष्ठ आणि दीर्घकालीन धम्मकार्याला सहकार्य करण्याची कोणी तयारी ठेवीत नाही. ज्याचे काम त्यानेच पाहावे. या मानसिकतेमुळे प्रत्येक भिक्षू एकटा पडला आहे. मी आरंभ केलेल्या सर्व गोष्टी बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी सहाय्यक होत्या, परंतु संघाने यासाठी कोणतीच मदत केली नाही. केवळ छान आहे म्हणून अनुमती दिली आणि सर्व बंद पडल्यावर फार वाईट झाले म्हणून हळहळ व्यक्त केली आणि संघाची जबाबदारी संपली. प्रत्येकाला आपापल्या कामाचे पडलेले असताना कोण कशाला कोणासाठी झटणार आहे? संघात एकोपा नाही. यामुळे या विनयाचे पालन करता येत ना धम्माचे पालन करता येत, ना संघाची छाप समाजावर पडत एक भिक्षू पुरोहिताचे जीवन जगतो. भिक्षूमध्ये योग्य प्रशिक्षणाचा अभाव आहे, कारण कोणी कोणाकडून शिकू इच्छित नाही. ज्या भिक्षूंना मार्गफल अवगत आहे, जे धम्म विनयाचे जाणकार आहेत, जे वयप्राप्त व अभ्यासू आहेत, त्या भिक्षूंच्या ज्ञानावर आपला विश्वास बसत नाही. ग्रंथ वाचणे आणि विपස්සना शिबिरामध्ये जाऊन गृहस्थाकडून विपස්සना शिकणे त्यांना आवडते, पण मोठ्या भिक्षूकडे राहून काही शिकायला आवडत नाही. भिक्षूंना पण प्रशिक्षणासाठी ज्ञान नाही व तर नाव मोठे पाहिजे असते. 2.
उपासकामध्ये धम्मकार्य करणाऱ्या ज्या संघटना आहेत, कार्यकर्ते स्वभावाचे जे लोक आहेत, जे भिक्षूंना विनयाचे नाव समोर करून डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतात, सतत प्रयत्न करतात, भिक्षूंच्या ज्ञानाचा समाजाला फायदा करून न देता आम्हाला जे समजते, आम्ही जे ठरवतो त्यात भिक्षूंनी साथ द्यावी अशी मानसिकता ठेवून वागत असल्यामुळे भिक्षू आणि या संघटना यात शीतयुद्ध चालत असल्यानेही सर्वसामान्य बौद्ध लोक विभागले गेले आहेत. बौद्ध कमिटीने बांधलेल्या विहारात सुद्धा भिक्षूंना राहू दिले जात नाही. या सर्व गोष्टीमुळे चांगले कार्य करण्याची तळमळ असणाऱ्या भिक्षूचे धर्मकार्य अल्पावधीतच बंद पडतात. यामुळे त्यांना नैराश्य येते, त्यांच्या मनाची कुचंबणा होते, त्यांच्या प्रतिभेला डावलले जाते. कोणी सुज्ञ भिक्षू असल्यास त्याच्या विरुद्ध कट कारस्थान करून बदनाम करून त्याला नाउमेद केले जाते. आजही भिक्षू संघात उच्च शिक्षित आणि चांगल्या वर्तनाचे भिक्षू आहेत, परंतु भिक्षूचे विकेंद्रीकरण आणि उपासकामधील भिक्षूंना पुरोहित बनवून ठेवण्याची व आपल्यावरच अवलंबून ठेवण्याची प्रवृत्ती यामुळे त्यांना त्यांच्या धर्मकार्य करण्याचा उत्साहच नष्ट झालेला आहे. प्रदीर्घ काळ भिक्षू असणाऱ्यांना असा नैराश्य आणि अपयशाचा सामना करताना 3च मार्ग उरतात. 1. जंगलात निघून जाऊन सर्व लोकव्यवहारापासून अलग होऊन एकट्याने जीवन जगणे. 2. गृहस्थीत जाऊन एक साधे सरळ जीवन जगणे. 3. आहे त्या परिस्थितीत राहून पुरोहित बनून मठाधीश होऊन सर्व मान सन्मानाने जगणे. बरे, सुरुवातीची 2 गोष्टीमुळे निंदा होते. भिक्षूने धम्मप्रचार करावा, जंगलात जाऊन काय फायदा, आणि भिक्षूने मुलासाठी लग्न करायला चिवर सोडले असे भंतेजींनी केले तर श्रद्धा कशी राहील? 3री गोष्ट परवडण्यासारखी आहे, कारण यात मानाने राहता येते आणि चिवरात राहून केलेली पाखंडीपणा पण समोर येत नाही. बौद्ध समाजाच्या नावाखाली, बौद्ध समाज निर्मितीच्या नावाखाली फक्त धार्मिक कार्यक्रम घेण्याची चढाओढ लागलेली आहे, परंतु त्या मानसिक विकारामुळे संघात एकसंघता येत नाही, उपासकामध्ये सहचर्य येत नाही. त्या विकारांना नष्ट करण्याची कोणीच जबाबदारी घेत नाही. मार्गफलाच्या नावाने निव्वळ भाषणबाजी केली जाते, पण त्यावर कोणी गांभीर्याने विचार करत नाही. अनाथपिंडक, विशाखा, राजा प्रसन्नजी, राजा बिंबिसार अशा व्यस्त आणि नातेवाईकांनी घेरलेल्या लोकांना मार्गफल भेटलेल्याची हजारो उदाहरणे सुत्तामध्ये असताना त्यास केवळ एका मिथकासारखे समजणे आणि ते कठीण आहे, पण दुर्लभ करून जगण्यात कोणता शहाणपणा आहे? सांप्रदायिकतेच्या नावाखाली धर्माच्या नावाने वाढीस लागलेल्या पुरोहितपणा व पाखंडीपणामुळे बुद्धाचा शुद्ध धर्म दुर्लक्षित होतो आहे. भिक्षू संघात आणि उपासकामध्ये धर्माचा बोध घेण्याची आशा नसेल तर संघ शासन लवकरच नष्ट व्हायला वेळ लागणार नाही, कारण पाखंडीपणा सर्वांनाच आवडत नाही. निंदेची पर्वा न करता मग भिक्षू जंगलात राहतील किंवा घरी निघून जातील तर भिक्षू जीवनावर पुनर्विचार केला गेला पाहिजे असा अनुभव आहे. म्हणूनच मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खालील वक्तव्य समजून घेता आले. बाबासाहेब एका भाषणात म्हणतात, प्रवज्जा ही मरेपर्यंत असावी. असा भगवान बुद्धाने आग्रह केला असता तर धर्म टिकवणे अवघड होते. म्हणून यात अशी सुविधा आहे, आपण भिक्षू व्हावे असे वाटल्यावर कोणताही उपासकाला भिक्षू होता येते. जर भिक्षूने आपल्या मुख्य व्रताचा भंग केला किंवा भिक्षू संघाचे सभासदत्व सोडून देण्याची त्याची इच्छा असली तर तो भिक्षू राहत नसेल. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, द्वितीय खंड, भाग 1, 3
धम्मदीक्षेचे 2 प्रकार. यातील हे उदाहरण: काही ठोस कारण असल्यास, संघात राहण्याची इच्छा नसल्यास कोणत्याही भिक्षूला परत घरी जाण्याची भगवंताने सुविधा दिली आहे. परंतु माझा मानपान जाईल, पैसा कसा भेटेल, लोक निंदा करतील या भयानेच बरेच जण हिंमत करीत नाही. एखाद्याचे चुकत असले तरी संघ बोलू शकत नाही, कारण संघाची यंत्रणा तेवढी मजबूत नाही जेणेकरून चांगल्याचे संवर्धन व्हावे आणि वाईटांना दूर ठेवले जावे. यामुळे संघ खिळखिळा होत आहे. याचे गांभीर्य कोणी लक्षात घेत नाही, म्हणून मानसिक कुचंबनेपेक्षा साधे जीवन जगून आपल्या बळावर धर्मकार्य करावे, अथवा तसे न झाल्यास स्वतःचे चांगले जगावे म्हणून काही जण घरी जाण्याची हिंमत करतात. बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला या बदलणाऱ्या वातावरणाची जाणीव असावी म्हणून त्यांनी एकदा म्हटले होते, द भिक्खूज इन माय जजमेंट ought to be very happy to find out that the large task awaiting them has been done. The only difficulty with the bhikkhus is that they don't care to learn the language of the people. I am afraid the Sangha will have to modify its outlook, and instead of becoming recluses, they should become like a Christian missionaries, the social worker and the social preachers. As I told you today, they are neither arhat nor useful member for the society. This fact must be hammered into them and make them realize that they could serve the Buddha well by becoming preachers of his Dhamma. So far as my reading of the mind of the Indian youth is concerned, it is very difficult to make them turn to learn the monastic ideals. The best way is that we can create like Japanese married priests, like the Protestant Christians have done. For that, we shall have to find men for their support during their educational period, and after they go out publish like as a priest. Baba Sahib's letter to Shri D. Velisina on 30 October 1956. Dr. Babasaheb Ambedkar, Writing and Speeches, Volume number 17, Part 1. Bhikkhu should serve the Buddha by becoming a preacher of Dhamma, page 446-448. माझ्या मते भिक्षूंनी आनंदी झाले पाहिजे, कारण त्यांना करता येतील अशी खूप कामे येथे आहेत. त्यांची एकच अडचण आहे की ते लोकांना काय हवे आहे हे शिकवण्यासाठी लक्ष देत नाही. मला भीती आहे संघाने आपला दृष्टिकोन बदलावा आणि त्यांनी वैरागी न बनता ख्रिश्चन मिशनरी सारखे समाजकार्य करावे आणि समाजाला धर्म शिकवावा. मी आज तुम्हाला सांगतो ते अहर्थ नाहीत, तसेच ते समाज उपयोगी पण नाहीत. या सत्याची जाणीव करून द्यावी आणि त्यांना पटवून द्यावे की त्यांनी धम्माचे मार्गदर्शक बनून बुद्धाची सेवा करावी. भारतीय तरुणांच्या मनाचा अभ्यास करून मी सांगतो की त्यांना भिक्षूचे मोनॅस्टिक आदर्श शिकवणे फारच कठीण कार्य आहे. उत्तम मार्ग हाच आहे की आपण जपानमधील विवाहित धर्मगुरूसारखे धर्मगुरू तयार करावे, जसे प्रोटेस्टंट ख्रिश्चनांनी केलेले आहे. त्यांच्या धार्मिक शिक्षणासाठी आपण त्यांच्या शिक्षण कालावधीत सर्व आवश्यक मदत पुरविली पाहिजे आणि त्यानंतर लोकांमध्ये
त्यांनी धर्मगुरू म्हणून जाऊन धर्म शिकवावा. धम्माचा बोध करून देणारा, एकत्रित राहणारा समर्थ भिक्षू संघ निर्माण होण्याची अपेक्षा आहे. मी या कार्यात अपयशी ठरलो असलो तरी माझे व्यक्तिगत जीवन धर्माने जगून महान पुण्य संपादन केल्याचे, ज्ञान मिळवल्याचे मला खूप समाधान आहे. भिक्षू संघाने मला माफ करावे, कारण हे मी निंदेच्या हेतूने नाही तर सुधारण्याच्या हेतूने लिहिलेले असून मला झालेला त्रास कथन केला गेला आहे. ही माझी कमजोरी आहे की काळाची महिमा हे वाचकांनीच ठरवावे. मी कोणालाच दोष देत नाही. असे माझे छोटेसे आणि अपयशी भिक्षूच्या जीवनाचे चरित्र आहे. यातून काही शिकता आले तर नक्कीच शिकावे, नाही तर दुर्लक्ष करून विसरून जावे. मी लहानपणापासूनच मानवतेच्या सुखाचा विचार करून जगत आलेलो आहे. लोकांचे दुःख पाहून सतत हळहळत जगलो आहे. या दुःखावर काही उपाय आहे का हे शोधण्यासाठी माझे सारे जीवन कष्ट आणि त्यागात घालवलेले आहे. शिक्षण घेताना अनेक सामाजिक शास्त्रांचा अभ्यास केला असता बुद्ध धर्माचा माझ्या मनावर खूप प्रभाव पडला. तेव्हा माझी अशी धारणा होती की बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार ही एक मानव सेवा आहे. परंतु जेव्हा भिक्षू संघात आलो, जगू लागलो, तेव्हा मला केवळ पावलोपावली निराशा हाती लागली. जो धर्म मैत्री शिकवतो तेथेच भिक्षू आणि उपासकामध्ये कलह व वादविवादाचे अनुभव आले. जो धर्म बंधुभाव सहचर्य शिकवतो तेथेच मला कटकारस्थानाचे चटके बसले. जो धर्म प्रेम शिकवतो तेथे मला त्यांच्या हितासाठी मी जगत होतो त्यांच्याकडूनच प्राणघातक हल्ला झाल्याचा अनुभव आला. जो धर्म निस्वार्थ सेवा शिकवतो तेथे मला 2-4 लोकांच्या प्रतिष्ठेला जपण्यासाठी जगणाऱ्याकडून अपमान आणि मानहानीच्या प्रसंगातून जावे लागले. मी दुःशी, मूढ आणि अज्ञानी असतो तर यावर स्वतःला दोष दिला असता. परंतु मी शील, समाधी आणि प्रज्ञा या गुणांनी युक्त असून या प्रसंगांना सामोरे जावे लागले. या अनेक अनुभवातून मी शिकलो की हे प्रश्न नीतिमूल्यावर पुनर्विचार करण्याचे आहेत. आज भिक्षूचे जीवन मानवतेचे हित करणारा एक घटक नसून पवित्र नीतीने जगणारा घटक नसून एक पुरोहित आणि सांप्रदायिक परंपरेची री उडणारा धर्मगुरू बनून जीवनयापन करणारे बनत चालले आहे. तसेच तेथील बौद्धासाठी सुद्धा हा धर्मगुरू धर्मसंस्था जतन करणारा एक घटक आहे. केवळ बुद्ध तत्वज्ञानावर प्रवचन करणे आणि काही वयस्कर बौद्धांना ते ऐकून छान प्रवचन झाले असे म्हणण्यापलीकडे कोणालाही मजल जात नाही. तरुणांना या प्रवचनात काही आशा दिसत नसल्याने ते तर विहारापासून दूरच राहतात. 1-2 तरुण मुले किंवा मुली आलेच तर त्यांच्या संबंधाने नको ते मत मांडून त्यांनाही धर्मापासून दूर करण्याचा काहींना आनंद वाटतो. भिक्षूचे पावित्र्य जपण्याच्या नावाखाली त्यांच्या प्रतिभेची फक्त कुचंबना केली जाते. बुद्ध विहाराचे बांधकाम करणे आणि मोठमोठ्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करणे, सर्वजण खुश हिरीने सहभागी होतात. 1-2 दिवस, मग त्यावरूनही मानपान आणि पैशावरून वाद होतो. कमिटी दुभंगून जाते. यातून लोकहित तर काहीच होत नाही, पण सांप्रदायिकतेच्या नावाखाली धार्मिक कार्यक्रम केला जातो. आपसी मतभेद वाढवले जातात. या सर्व अनुभवातून जात असताना मी कोणावरच नाराज झालो नाही, तर ज्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी माझी बदनामी करून मानहानी केली, त्यांनाही मी क्षमा केली आणि त्यांचे भले व्हावे म्हणून नेहमी मार्गदर्शन केले. त्यांच्याशी मैत्रिणीच व्यवहार केला. परंतु यावर गांभीर्याने चिंतन करीत असताना आपला सांप्रदायिक
नीतिमूल्याचा उपयोगितेवर प्रश्न उभारण्याची प्रेरणा मिळाली. आजचा काळ आणि परिस्थिती खूप बदललेली आहे. लोकहिताचा विचार करून इतिहासाने त्यावेळच्या वेळ परिस्थितीला समोरे ठेवून नियम मांडले. ते आज आत्मसात करताना सोयीचे होत नाही. आपण परंपरेने चालत आलेल्या नीतिनियमाचे दास बनून जगण्याचा प्रयत्न करीत असताना एकतर पाखंडी बनत आहोत किंवा नीतीची पायमल्ली किंवा दुर्लक्ष करून समाजात वावरत आहोत. भिक्षूचे जीवन किती श्रेष्ठ आणि पवित्र आहे याची जाणीव आणि अनुभव माझ्यापेक्षा इतर कोणाला असेल असे मला वाटत नाही. कारण या जीवनाचा संबंध मी मानवतेचे हित करणारा व्यक्ती म्हणून लावलेला आहे, कोण्या धर्माचा पुरोहित म्हणून नाही. मी प्रवचित होताना माझ्या मनात हीच भावना होती, पण भिक्षू जीवनातल्या प्रदीर्घ अनुभवाने मी जाणले आहे की भिक्षू हा सांप्रदायिकतेचा पोषक आणि केवळ विशिष्ट धर्माच्या पुरोहित म्हणून जगत आहे. हा अनुभव महाराष्ट्रातील बौद्ध समूहातील आहे, जेथे माझे आयुष्य गेले आणि अन्य बौद्ध राष्ट्रातील नाही हे लक्षात घ्यावे. मला हे बंदिस्त जीवन अमान्य आहे. मानवतेचे हित जोपासताना धर्माने लादलेल्या नियमांच्या नावाखाली अनावश्यक होणारी मनाची कुचंबना मला अमान्य आहे. माझी आंतरिक पीडा हीच आहे की या देशातील जाती आणि धर्माच्या चाकोरीबद्ध जीवनशैलीमुळे आणि बौद्धांच्या नीतीचा कसाही अर्थ लावण्याचा अर्धवट प्रवृत्तीमुळे आपला विचार किती श्रेष्ठ प्रतीचा व लोकहिताचा असला तरी तो केवळ बौद्ध समूहातील जे लोक बुद्ध धम्म शिकण्याची इच्छा करणारे आहेत अशा काही लोकांपुरताच मर्यादित होतो. या समूहातील बाकीच्यासाठी भिक्षूचे जगणे मरणे याचा काही उपयोगाचे नसते. तो फक्त प्रासंगिक धार्मिक कार्यक्रम करणारा पुरोहित आहे. भिक्षू हा बुद्ध धर्माचा धर्मगुरू असल्याने अन्य जाती धर्माचे लोक त्याचे विचार ऐकण्यासाठी कधीच तयार नसतात. ते स्वीकारणे तर दूरच राहिले. बुद्ध धर्म सर्व मानवतेचे भले करणारा असून तो सांप्रदायिकतेमुळे अतिशय कमी लोकांच्या झालेला असून त्या कमी लोकांनाही या धर्मानुसार जगता येत नसल्याचे दिसून येते. बुद्ध धर्माच्या नावाने काम करणारे दोन संघटनांमध्ये सहचर्य नाही, एकोपा नाही, तर ते जगात काय मैत्री आणते. हा असा वागत नाही, बोलत नाही अशा मतांना समोर करून एकमेकांची टीका टिप्पणी करण्यापलीकडे या समूहाची मजल गेली नाही. भिक्षूला तर त्यांनी सर्व सामाजिक, राजकीय, आर्थिक व्यवहारापासून दूर ठेवले असून फक्त पुरोहित बनवून ठेवले आहे. त्याच्या कोणत्याच समाजहितेशी विचाराला समाजाभिमुख करण्याचे व आर्थिक राजकीय व्यवस्थेत लागू करण्याचे कोणाला काही लेणे देणे नाही. बुद्ध धर्म समाजाभिमुख झाला तरच त्यातून येणारे सुख रोजच्या जीवनात अनुभवता येऊ शकते. परंतु बौद्धामध्येच एकमत होत नाही तर धर्म समाजाभिमुख होणार कसा. भारतीय संविधानातील लोकहितेशी कायदे आणि विपश्यना तसे विद्यापीठातून दिले जाणारे बुद्ध धर्माचे शिक्षण यामुळे मानवाचे भौतिक व आध्यात्मिक हित होत आहे. परंतु या गोष्टी ऐच्छिक असल्याने याला आपण सांप्रदायिकतेच्या वलयात ठेवू शकत नाही आणि हे बुद्धानेच केले असे म्हणताही येत नाही. आपल्या मुलाच्या प्रतिभेला किंमत देताना लाखो रुपयाचा खर्च करणारी बौद्ध व्यक्ती भिक्षूंच्या प्रतिभेला कवडीचीही किंमत देत नाही. त्यांचे प्रवचन ऐकले की त्यांची जिम्मेदारी संपली. 10-20 रुपयाचे दान दिले की त्यांचे भिक्षुप्रतीचे कार्य संपते. भिक्षूमध्ये सुद्धा आपापल्या व्यक्तिगत कार्याला पूर्णत्वास नेण्याची चढाओढ चाललेली असते. कोणाची प्रतिभा धर्मानुकूल
आणि मानवाचे हित करणारी आहे हे न पाहता सांप्रदायिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यातच त्यांचे जीवन संपत चालले आहे. संघ जेव्हा एकोप्याने राहतो, 50-100 भिक्षू आणि श्रामणेर जेव्हा एकोप्याने राहतात, तेव्हा विनय आणि धर्माच्या बरोबर उपयोग होतो. कारण सर्वांचे ध्येय आणि वाटचाल एकसारखी असते आणि उपासकांना सुद्धा दान, शील, भावनादी पुण्य करण्याची व श्रद्धाबल वाढवण्याची पूर्ण संधी नित्य उपलब्ध होऊ शकते. परंतु असे नाही झाले तर भिक्षू आणि उपासकामध्ये वाद व शंकेचे वातावरण वाढीस, लोकांकडून सतत होणारी मानहानी आणि स्वप्नाचा चुराडा होताना पाहून हे नीरस जीवन आणि पाखंडीपणाचे वाटू लागले आहे. आयुष्य कोणासाठी थांबत नाही आणि ज्ञान सुद्धा त्याचा मार्ग स्वतः शोधतो. आता माझे पवित्र ज्ञान हेच माझे शरणस्थान आहे. जगण्यासाठी व ते प्रसारित करण्यासाठी यापुढे कोण्या सांप्रदायिकतेचा आधार मी घेणार नाही. माझा हा विद्रोह सर्व बौद्धांसाठी एक प्रश्नचिन्ह आहे आणि हे पुस्तक त्याचे उत्तर आहे. कोण माझी काय निंदा करतील याची मला आता बिलकुल पर्वा नाही. कारण जे काही सहन करायचे होते ते केले आणि ते खूप झाले. आता माझे कार्य मला माझ्या जोरावर आणि माझ्या शैलीने करावे लागणार आहे. कारण मला माहीत आहे की मी अमर नाही, कधीही मरू शकतो आणि पुरोहितगिरीची रिओढ माझे जीवन मी व्यर्थ गमावू शकत नाही. सर्व अनित्य आहे, परिवर्तनशील आहे हे शिकताना व शिकवताना आपली भाषणे थांबत नाही. पण जेव्हा कोणी काळ परिस्थितीनुसार नियमामध्ये आणि जीवनशैलीमध्ये बदल करण्याची मागणी करतो, तेव्हा त्याला बदनामी आणि शिवीगाळीशिवाय काहीच भेटत नाही. प्रत्येकाने आपल्या मनात डोकावून पाहावे, आपल्या अनुभवाच्या आधाराने विचार करून पाहावा. माझे म्हणणे पटायला लागेल. भिक्षू जीवनाची आणि बौद्धांची वैचारिक वाटचाल ही इतिहासाकडे, भूतकाळाकडे होत आहे, भविष्याकडे नाही. इतिहास कितीही चांगला असला तरी तो परत येत नाही. त्यातून फक्त आपण शिकू शकतो, पण त्यात जगू शकत नाही. आणि तसे कोणी करीत असेल तर तो या जगात मागे पडल्याशिवाय राहत नाही. उद्याचे जग हे अधिक ज्ञानी, वैज्ञानिक, तांत्रिक आणि खूप जवळ आलेले असणार आहे. या जगात कामभोगाच्या साधनांना सर्वांपर्यंत पोहोचवून या जगातील मानवी जीवन समृद्ध आणि सुखी करण्याकडे मानवाचा कल आहे. आपले आरोग्य, मनाची शांती आणि सहचार्य प्राप्त करण्यासाठी झटले जात आहे. अशा बदललेल्या जगाच्या वाटचालीत आपण जर सांप्रदायिक मूल्याचे जतन करीत बसलो तर मागेच पडणार आहोत. धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही. हे वाक्य भाषणामधून ओरडून सांगतो, पण आजची परिस्थिती लक्षात घेता धर्म माणसासाठी नसून माणूस धर्मासाठी जगत आहे असे वाटते. धर्मतत्वाचा उपयोग मानवी हितासाठी झाला पाहिजे. भगवान सांगतात, माझा धर्म दुःखातून पार होण्यासाठी आहे, पकडून ठेवण्यासाठी नाही. आज या धर्माचा उपयोग दुःखमुक्तीसाठी नाही तर संप्रदायाचे जतन होण्यासाठी आणि आर्थिक, राजकीय लाभ प्राप्त करण्यासाठीच केला जात आहे. भाषणातून खूप मोठे मोठे विचार मांडले जात असले तरी प्रत्यक्षात एकमेकांचा उपयोग करून निहित स्वार्थ साधण्याकडेच कल आहे. मग नुसतेच धर्माचे आवडंबर माजविण्यात काय तथ्य आहे यावर चिंतन करण्याची ही वेळ आहे. श्रेष्ठ जीवन जगण्याचा व स्वतःच्या जीविताचे निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकालाच असला पाहिजे. धर्म व सांप्रदायिकतेच्या नावाखाली मानवी उत्कर्षाला लाभदायक असणाऱ्या विचारांची कुचंबणा होणे मला अमान्य आहे. प्रेम आणि जिव्हाळ्याचे
सर्वांशी जगण्याचे स्वातंत्र्य असलेच पाहिजे. मैत्री सर्वव्यापी होण्यासाठी कोणत्या संप्रदायाचे बंधन येत असेल तर ते बंधन झुगारून देणेच शहाणपणा आहे. आपल्या श्रेष्ठ ज्ञानाची आणि मानवी हित जपणाऱ्या भावनेची जेव्हा कुचंबना होते, त्यामुळे जो एक सामाजिक मनस्ताप, सोशल फ्रस्ट्रेशन येतो, याला सामान्य लोक समजू शकत नाही. कारण त्याचे जीवन व्यक्तिगत व कौटुंबिक हित जपण्याच्या प्रक्रियेतील असते. त्यांच्यासाठी धार्मिक एक सामूहिक व कौटुंबिक धार्मिक संस्कार आहे. आपल्या व्यक्तिगत जीवनात अथक परिश्रम आणि त्यागाने संपादन केलेल्या ज्ञान लोकाभिमुख करण्याची ज्ञानी माणसाची चेतना जेव्हा सांप्रदायिकतेच्या क्षुद्र चाकोरीत बंदिस्त होते, विशिष्ट समूहापुरतीच बंदिस्त राहते, तेव्हा त्याचे मन किती पीडित असते याची पीडा फक्त तोच जाणू शकतो. माझ्या ज्ञानाला लोकहिताचे असूनही सार्वत्रिक होता आले नाही, कारण मी संप्रदायाच्या मर्यादेकडे अडकून जगत आहे. हे ज्ञान ज्या समूहात आपण आहोत ते ऐकत नाही आणि दुसऱ्यांना सांगू देतही नाही. ही कोंडी माझा व्यक्तिगत अनुभव आहे. सत्याच्या प्रचारासाठी ही चाकुरी सोडल्याशिवाय काही मार्ग दिसत नाही, कारण तेथे फक्त मतभेदाला चालना आहे, सत्याचा लाभ घेऊन जगण्याला नाही. या विचाराला कोणी पलायन म्हणेल, कोणी निराशावाद, तर कोणी धर्माचे पालन करण्यातील दुर्बलता, पण मला याची पर्वा नाही. आज बुद्ध धम्म केवळ तत्वज्ञानाचे अध्ययन आणि भाषणबाजीचा विषय बनलेला आहे. विद्यार्थ्यासाठी डिग्री मिळवण्याचे साधन बनलेलं आहे, कारण त्यांच्या बदललेल्या जगात कसा अवलंब करता येईल याचे ज्ञान नाही, किंवा तसा बदल करायचे असल्यास सामर्थ्य नाही. परंपरागत नीतिमूल्ये शेवटचा श्वास घेत नाहीत. त्या धर्माचे धर्मगुरू आणि मूलतत्ववादी अनुयायी त्यास टिकविण्याचा असफल प्रयत्न करीत आहे. जसे कुजलेले कापड कितीही मौल्यवान असले, त्याला कितीही शिवले तरी ते फाटतेच, पण तशी आज परंपरागत नीतिमूल्याची गोष्ट आहे. एक पालन करतो तर दुसरा नाही. मग या विषयावरून त्या समूहाअंतर्गत वाद होतो. वेगवेगळ्या मतांना मानणाऱ्यांचा वेगवेगळा संघ बनतो. धर्म एक पण गट अनेक होता, आणि तेही फक्त एकमेकाशी नीतिमूल्यांच्या पालनावरून वाद करण्यासाठीच होता. यामागील कारण अगदी स्पष्टच आहे. मानवाचे पोट आणि डोके हातात हात घालून चालतात. म्हणजे मानवाची बुद्धी पैसा कमवण्यासाठी आणि पैसा बुद्धीचा, कलेचा, संस्कृतीचा इत्यादींचा विकास करण्यासाठी वापरला जातो. मानवाचे साधारण जीवन पैसा, सामाजिक प्रतिष्ठा आणि सत्ता प्राप्त करण्यासाठीच असते, आणि या सर्व गोष्टी आपले वर्तमानातील रोजचे जीवन सुखाने जगण्यासाठीच असते. काळाच्या ओघात सुखाची संकल्पना बदलत असते, म्हणून नीती सुद्धा बदलली जाते. हा रूढीविरुद्ध विद्रोह असला तरी अनिवार्य असतो. या गोष्टींना जे नीती नियम पूरक आहेत ते जतन केले जातात. तसे शक्य नसेल तर ते तोडले जातात आणि दुर्लक्षिले जातात. जुने नीती नियम राहिले तरी फक्त एक रूढी म्हणून कायम राहतात, आणि त्याचे पालन मूलतत्ववादी करतात, आणि बाकीचे सामान्य लोक काही नाही पालन करू शकत. पण तुम्ही करा, आम्ही तुम्हाला सर्व मदत करू अशी भूमिका घेऊन दान देऊन परंपरा कायम ठेवण्यास मदत करतात. सामान्य लोकांसाठी धर्म आणि त्यांचा धर्मगुरू त्यांचे धर्मसंस्कार जोपासणारा घटक आहे. जे धर्मगुरू याचे पालन करताना दिसत नाहीत
त्याची निंदा नालस्ती केली जाते. धर्म जपणे त्यांचे काम आहे. आम्ही सामान्य लोक आम्ही काय करणार असे म्हणून दूर होतात. अशी वेळ आली तर समजून घेतले पाहिजे की समाजाची गरज बदलली आहे, म्हणून नीतिमूल्ये पण बदलली पाहिजे. समाजाची आवश्यकता नीतीला जन्म देते. नीती समाजाच्या गरजेपासून अलग नाही, तर त्या गरजाविना कलहाने पूर्ण करता याव्या यासाठी ती एक प्रकारची मानवनिर्मित व्यवस्था आहे. आज जगभरातून जे लोक मानवतेच्या भल्यासाठी कार्य करीत आहेत त्यांचा विचार कोण्या धर्माच्या चाकोरीत बंदिस्त नसल्यामुळे त्यांचा विचार स्वीकारला जाऊन लोकहित होत असल्याचे आपण पाहतो. परंतु आपला विचार कितीही हितकारी असला तरी संप्रदायाचे वलय लाभल्यामुळे तो केवळ एक सांप्रदायिक आणि विशिष्ट समूहापुरताच मर्यादित होऊन राहतो. या सांप्रदायिक बंदिस्तपणाचा त्रास फक्त त्याला होतो ज्याची चेतना सार्वत्रिक बनलेली असते, सर्व हितेशी असते. मानवाच्या जीवनासारखे पाहूनच त्यांच्या समस्यांना अभ्यासता येते, तसेच त्या समस्यावर उपायही सुचविता येतो. सांप्रदायिक नीतीमुळे माणसाची दृष्टी दूषित होते, कारण ते त्याच चाकोरीतून मानवी जीवनाला पाहू लागतो. जीवन नेहमी प्रवाहित आणि परिवर्तनशील असते. वर्तमानातील सुख प्राप्तीसाठी धडपडणारे असते. हे जाणण्याची मूलभूत क्षमता सांप्रदायिक नीतीमुळे नष्ट होते. म्हणून यावर पुनर्विचार होणे गरजेचे आहे. माणसाने धर्मासाठी जगायचे की धर्माचा मानवतेच्या हितासाठी उपयोग करायचा हे ठरविण्याचा हा समज आहे. मानवी गरज आणि गरजेला प्राप्त होणारे जीवनातील महत्त्व माणसाच्या सामाजिक जीवनात वस्तू व सेवेच्या उपयोगितेला अधिक महत्त्व देऊ लागते. तेव्हा माणसापेक्षा त्यांच्या इंद्रिय गरजेच्या पूर्तीला जास्त महत्त्व दिले जाते. मानवी व्यवहार सुव्यवस्थित आणि सर्वांसाठी सुखदायक व्हावे या विचारापेक्षा ते व्यवहार आपले कामोपभोग लवकर पूर्ण करता येतील असे निर्माण व्हावे असा समज आणि मान्यता सर्वांच्या मनात निवास करीत असते. यामुळे मनातील लोभ आणि सुखोपभोगाची इच्छा पूर्ण करण्यासाठी वाटेल तो मार्ग पत्करणे माणसाला आवडू लागते. ही आवड जेव्हा जगव्याप्त बनते, समाज मान्य आणि व्यवहाराचा अनिवार्य भाग बनते, तेव्हा नैतिकतेसारख्या मानवी मूल्यांना कोण विचारतो? मानवी जीवनातील सर्व क्षेत्रात नैतिकता आणि इतर आवश्यक सामाजिक आर्थिक नीतिमूल्यांना कुचकामी ठरविले जाते आणि प्राप्त परिस्थितीत जसे जगता येईल तसे जगणे स्वीकारते. अशा जीवनशैलीमुळेच मानवी जीवनात व्यसन, वेश्यावृत्ती, गुन्हेगारी, आतंकवाद, मारामारी, गरिबी, घरगुती अत्याचार, सामाजिक अन्याय, कुपोषण, शस्त्र, अंमली वस्तूंचा व्यापार वाढला असून न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे, प्रशासने आणि राजकारणात स्वार्थांधता आणि कामोपभोगाची वृत्तीचा लोभीपणा, भ्रष्टाचार झपाट्याने फोफावत चालला आहे. शिक्षण व्यवस्था माणसे घडविण्याचा उपक्रम न करता कारकून निर्माण करणारे व जगण्याची वृत्ती जगण्यासाठी मृत्यूच्या टाळूवरील लोणी खाणारे लोक तयार करण्याचे कारखाने बनले आहेत. आज माणसाला भावनिक मानसिक मुक्तता लाभण्यासाठी आवश्यक वातावरण लाभणे कठीण आहे. शारीरिक गरजा व उपभोग पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाचे चढाओढ लागल्याचे चित्र दिसते. मानवी मूल्यांच्या आचरणापेक्षा अमानवीय वर्तनाला शाबासकी, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा व कामोपभोग पुरविले जात आहेत. आजच्या रोजच्या जीवनात
माणूस माणसाचा हितचिंतक नाही तर गरजापूर्तीचे साधन म्हणून जगतो. खरीच माणसांनी स्वतःच्या सुखाच्या अपेक्षेने या जगातील सामाजिक, आर्थिक व राजकीय जीवन अकारण संघर्षमय बनवून टाकले आहे. भगवंतांनी म्हटले होते की सुख ही आपत्ती आहे. नुसती सुखाची अपेक्षा केली तर त्यामुळे मन मोहून टाकले जाते व जो सुखोपभोगात गुंतून जातो तो उन्मत्त होतो आणि त्याला काय कुशल आहे काय अकुशल आहे याचे भान राहत नाही. स्वतःच्या इंद्रिय विषयाचा गुलाम बनतो. या गुलामगिरीतून सुटण्याची त्याला इच्छा होत नाही तर या गुलामीला तो आवश्यक आणि अनिवार्य समजून जीवन जगतो. नीतीने एकट्या दुकट्याने वागून सुधारणा होत नाही. सर्वच क्षेत्र अनैतिकता आणि स्वार्थांधतेने व्यापले असताना या सर्व क्षेत्रांना शुद्ध करण्याचा काय उपाय आहे? धर्म, शिक्षण, राजकारण, कायदा, प्रशासन, अर्थव्यवस्था सर्व क्षेत्र बदललेले आहेत. जे लोक जुन्या नीतीनुसार जगून चांगले आहेत ते अल्पसंख्य आहेत. त्यांचे बहुसंख्यावर वर्तनासमोर काय चालणार आहे? त्यांनाही या वातावरणात मुंग गिळून निमूटपणे सर्व सहन करत बसावे लागते. आपण काय करावे असा विचार करून गप्प बसावे लागते. यावर काही उपाय आहे का? जर माणसानेच असे वर्तन स्वखुशीने सामाजिक मान्यता आणि आवश्यकता म्हणून जीवनाच्या सर्व क्षेत्रात स्वीकारले असल्यास त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध जुन्या नीतीनुसार चांगले वागण्यासाठी सज्ज करणे साधी सरळ बाब राहिलेली नाही. लोभ आणि द्वेष यावर आधारलेले गैरवर्तन याला कामोपभोगाचा आधार आहे. सत्ता, आर्थिक पाठबळ, सुखोपभोग, प्रतिष्ठा याची जोड आहे. तेव्हाच कोणताच व्यक्ती स्वतःचे कौटुंबिक व सामाजिक जीवन जुन्या नीतीने जगून गरिबी, अत्याचार व सुखोपभोगापासून वंचित राहून जगू इच्छिणारा नाही. आणि म्हणूनच शिक्षण, तत्वज्ञान, धर्म इत्यादी मानवी मनाला वळण लावणाऱ्या बाबी आजचा फार मोठा पैसा कमविण्याचा धंदा झालेला आहे. सर्वांनाच इंद्रिय सुख आणि कौटुंबिक स्थैर्य स्वतः आणि ताबडतोब प्राप्त व्हावे असे वाटत असते. यासाठी वाटेल तो त्याग करण्यासाठी ते तयार आहेत आणि हा त्याग म्हणजे खुशाल दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार न करता पुढे निघून जाणे आहे. जो जास्त कामोपभोगाची साधने कमावतो तो श्रीमंत, चांगला ही मान्यता माणसाला जनावरापेक्षाही नीच बनवते. हे सर्व कशासाठी असे विचारल्यास जगण्यासाठी असे उत्तर मिळते. जगण्याचा दर्जा आणि भूमिका यांना कवडीची किंमत उरली नाही. श्रेष्ठतम जगण्यापेक्षा बलवत्तर जगण्याकडे माणसाचा जास्त कल आहे. नव्या धर्मनिरपेक्ष नीतिमूल्यावर आधारित समाज निर्माण करण्याची आवश्यकता आहे. या कामासाठी संघर्ष आणि बलिदानाची आवश्यकता आहे. संघर्ष म्हणजे दुसऱ्यासोबत भांडण करणे नव्हे तर आपल्याच व्यक्तिगत जीवनातील कुशल अकुशल या मानसिक संघर्षात कुशलाला जीवनात स्थान देणे होय. यालाच प्रज्ञा म्हणावे. बलिदान म्हणजे दुसऱ्यांचा बळी घेणे नव्हे किंवा आपला बळी देणे नव्हे तर आपल्या इंद्रिय सुखोपभोगाच्या गुलाम न होता मानसिक शांतीचा लाभ सर्वांना व्हावा असे हित चिंतणारे करुणामूलक सद्वर्तन सर्वाशी ठेवणे होय. हा मार्ग हिताचा असला तरी आवश्यक असला तरी स्वीकारता येणारा नाही असे बहुसंख्यांना वाटू शकते. कारण ते धर्माच्या आणि जीवनातील गरजापूर्तीच्या वेळीत अडकलेले आहे. तरीही मानवतेची गरज म्हणून ही नवी नीतिमूल्ये आज ना उद्या मानवांना मानवतेच्या सुगम व्यवहारासाठी स्वीकारावीच लागणार आहे.
असा. मला वाटते सर्वांच्या हिताची साठी अशी अपेक्षा करणे चुकीचे नाही. या लेखनातून मांडलेले विचार कोणाला दुखावण्यासाठी नाही, तर जे मी भोगले, जगलो, मानवतेच्या हिताचे चिंतन केले ते मांडले आहे. याच विचारांना अभ्यासून आपल्या जीवनाचा पुनर्विचार करण्याचे सामर्थ्य आपणास लाभावे आणि एक श्रेष्ठ व सर्वव्यापी जीवन जगण्याची चेतना आपल्यात विकसित व्हावी, हाच माझ्या लेखनाचा हेतू आहे. भवतु सर्वमंगलम. 28 ऑगस्ट 2016. हे लेखन मी भिक्षू होतो तेव्हाचे आहे. ते आज 25 ऑक्टोबर 2020 मध्ये प्रकाशित होण्यासाठी कित्येक लोकांनी मला मदत केली. आणि जर का माझे तुम्हाला हे विचार आवडलेले असतील तर तुम्ही नक्कीच ह्या चॅनलला लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता आणि हो, दुसऱ्यांना शेअर करायला विसरू नका. आणि कॉमेंट्स करायला सुद्धा विसरू नका, कारण आपण जे कॉमेंट्स करणार त्यातून मला ऊर्जा मिळेल आणि नवीन पुन्हा काही गोष्टी आपल्यासमोर नक्कीच घेऊन येईल. साधू साधू साधू.